नमस्कार. लिटल स्टारवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण नवरात्र आणि दसरा यासंबंधीच्या काही कथा ऐकणार आहोत. त्याआधी सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवरात्र दसरा अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून 9 दिवस म्हणजे नवरात्र आणि अश्विन शुद्ध दशमीला दसरा किंवा विजयादशमी म्हणतात. मोठ्या उत्साहाचे आणि आनंदाचे हे दिवस आहेत. या काळाबद्दलच्या खूप कथा आहेत. पहिली गोष्ट म्हणजे सर्वांना माहीतच आहे, महिषासूर नावाचा दुष्ट राक्षस सर्व लोकांचा छळ करत होता. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या दिव्य तेजातून एक दैवी शक्ती निर्माण झाल्या आणि त्या वाघावर आरूढ होऊन अष्टभुजा देवीचे रूप घेऊन 9 दिवस महिषासुराशी युद्ध केले आणि दसऱ्याच्या दिवशी या महिषासुराचा वध केला. नवरात्र म्हणजे देवीच्या उपासनेचे हे 9 दिवस. घरोघरी घट बसवतात, त्याची पूजा होते. खरे तर ही घटपूजा म्हणजे एक क्षेत्रपूजा असते. लहानसे चौकोनी शेत करतात, त्यात धान्य पेरतात, त्यात मातीचा एक घट ठेवतात, त्याला भोके पाडून आत दिवा लावतात, घटावर फुलांच्या धान्याच्या माळा सोडतात. हे एक प्रतीक आहे. गुजरातेत घट बसवून स्त्रिया 9 दिवस गरबा नृत्य करून देवीची आराधना करतात. बंगालमध्ये दुर्गापूजेचा मोठा उत्सव होतो व दसऱ्याच्या दिवशी मिरवणुकीने देवीचे विसर्जन होते. महाराष्ट्रातील गणेशोत्सवाप्रमाणेच बंगालमध्ये दुर्गापूजेचा हा उत्सव प्रसिद्ध आहे. नवरात्री व दसरा हे दिवस ओणम नावाच्या सणाच्या रूपाने केरळमध्ये साजरे केले जातात. तिथे अशी कल्पना आहे की वामन अवतारात पाताळात दडलेला बली हा राजा इतका दयाळू होता की प्रजा सुखात आहे की नाही हे पाहण्यासाठी या दिवसात तो पृथ्वीवर येतो. त्याला सर्वत्र सुखसमृद्धी दिसावी असा प्रयत्न या सणामध्ये केला जातो. श्रीरामांनी रावणाचा वध दसऱ्या दिवशी केला. उत्तरेत 9 दिवस रामलीलेच्या रूपाने रामकथा सादर होतात. दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन होते. दसऱ्याच्या दिवशी लहान मुले पाटीपूजनाच्या रूपाने शारदा देवीचेही पूजन करून विद्याभ्यासाला प्रारंभ करतात. शारदा किंवा सरस्वती ही विद्येची आणि कलेची देवता. तेव्हा या दिवशी पुस्तके, पोथ्या याचबरोबर वाद्यांचीही पूजा होते. या दिवशी शस्त्रांचीही पूजा करतात. पूर्वीच्या काळी पावसाळा संपल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी राजे स्वारीला म्हणजेच लढाईला निघत. या शस्त्रपूजनाच्या मागे ही कथा आहे. पांडव अज्ञातवासात असताना वेश पालटून विराट राजाच्या घरी राहण्यास गेले. यावेळी आपली शस्त्रे त्यांनी एका शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवासाचा कालावधी संपत आलेला असताना कौरवांनी विराटाच्या गायी पळवून नेल्या. त्यावेळी अर्जुनाने झाडावरील शस्त्रे काढून घेतली आणि गायीचे रक्षण करण्यासाठी कौरवांशी युद्ध केले. तो हा दसऱ्याचा दिवस. आपट्याच्या पानांना सोने का मानायचे? आता त्यासाठी एक कथा. कौत्स्य नावाच्या एका विद्यार्थ्याने वरतंतू ऋषींकडे शिक्षण घेतले. त्या काळी ऋषी जंगलात आश्रम बांधून राहत. शिष्य त्यांच्याजवळ राहून त्यांची सेवा करत व शिक्षण घेत. शिक्षण संपल्यावर आपली घरी परत असताना विद्यार्थ्यांनी गुरुदक्षिणा द्यायची असते. कौत्साचे शिक्षण संपल्यावर त्याने आपल्या गुरूंना गुरुदक्षिणेबद्दल विचारले. गुरूंनी गुरुदक्षिणा घेण्यास नकार दिला, पण कौत्साने फार उत्साहाने आग्रह केला. तेव्हा वरतंतू ऋषींनी प्रत्येक विद्येबद्दल 1 कोटी अशा हिशोबाने कौत्साला शिकवलेल्या 14 विद्यांबद्दल 14 कोटी सुवर्णमुद्रा मागितल्या. कौत्स हे दान मागण्यासाठी रघुराजाकडे गेला, पण राजाने नुकताच विश्वजित नावाचा यज्ञ केला होता. विश्वजित यज्ञानंतर सर्वस्वाचे दान करायचे असते, त्यामुळे राजाचा खजिना रिकामा होता. तेव्हा राजाने कौत्साकडून 3 दिवसाची मुदत मागून घेतली. राजाने ठरवले की इंद्रावर स्वारी करायची आणि त्याला जिंकून त्यांच्याकडून सुवर्णमुद्रा घ्यायच्या. इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहिती होता. तेव्हा राजा स्वारी करणार आहे हे समजताच इंद्रदेवांनी कुबेराला सांगून त्याच्या राजधानीजवळ एका शमीच्या झाडावर सुवर्णमुद्रांचा वर्षाव करविला. रघुराजाने कौत्साला त्या सुवर्णमुद्रा घेऊन जायला सांगितले. कौत्स सुवर्णमुद्रा घेऊन वरतंतू ऋषींकडे गेला, पण वरतंतूंनी त्याला फक्त 14 कोटी सुवर्णमुद्रा सांगितल्या होत्या, त्या तेवढ्याच घेतल्या. राहिलेल्या सुवर्णमुद्रा घेऊन कौत्स रघुराजांकडे गेला, पण राजानेही त्या परत घ्यायला नकार दिला. तेव्हा कौत्साने त्या सुवर्णमुद्रा पुन्हा शमीच्या झाडाखाली ठेवल्या.
आणि त्या लोकांना लुटण्यास सांगितले. तो दिवस दसऱ्याचा होता, म्हणून आपण दसऱ्याला शमीची आणि शमी नसेल तर अश्मंतक म्हणजे आपट्यांची पाने एकमेकांना देतो. असा हा दसऱ्याचा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो. या सर्व कथा तुम्हाला आवडल्या असतील तर लिटल स्टारला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा नवनवीन गोष्टींसोबत भेटू. थँक्यू व्हेरी मच.